हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असे हे रबर बँड कसे बनवायचे ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। मी इथे वेगवेगळ्या रंगाने बनवले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही रंग इथे वापरू शकता। साहित्य आपल्याला खूप कमी लागणार आहे यासाठी। खूप सुंदर असे हे आपले फूल झालेले आहे, गुलाबाचे फूल। याचा तुम्ही किचन म्हणून सुद्धा वापर करू शकता। गिफ्ट देण्यासाठी सुद्धा खूप छान आहे हे फूल। साहित्य आपल्याला हिरवा रंग लागणार आहे। मी इथे पिवळा रंग वापरलेला आहे। आणि यातलं कोणतंही रबर बँड तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरू शकता। 10 नंबरची सुई घेणार आहे मी इथे आणि कात्री लागणार आहे आणि एक छोटी सुई लागणार आहे आपल्याला। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी ही पिवळ्या रंगाची लोकर घेणार आहे। थोडीशी लोकर अशी आपल्याला सोडून द्यायची आहे आणि त्यानंतर इथे स्लिप नॉट तयार करून घ्यायची। ही यासाठी सोडली आपण, नंतर फूल आपल्याला शिवून घ्यायचं आहे। इथे आपल्याला स्लिप नॉट केल्यानंतर चेन तयार करायच्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 इथे आपण या 24 चेन तयार करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 1 2 चेन सोडून द्यायच्या आणि तिसऱ्या चेनवर इथे आपल्याला तिसऱ्या चेनवर अर्धा खांब करून घ्यायचा आहे। दोनच लूप आपल्याला काढून घ्यायचे। त्यानंतर म्हणजे एक खांब केला, हा एक खांब आणि हा दुसरा खांब। त्यानंतर 1 2 3 चेन तयार करायच्या आणि पुन्हा तिथेच त्या चेनवर अर्धा खांब करायचा आहे। हे दोन लूप असेच ठेवायचे। पुन्हा तिथेच एक अर्धा खांब, इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि हे तिन्ही लूप एकत्र काढून घ्यायचे। त्यानंतर सुईवर वेढा घालून घ्यायचा। 1 2 चेन सोडून द्यायच्या आणि तिसऱ्या चेनवर इथे पुन्हा आपल्याला हे असे दोनच लूप काढून घ्यायचे आहेत सुईतनं। त्याच ठिकाणी त्यानंतर तिन्ही लूप एकत्र, पुन्हा 1 2 3 चेन आणि त्याच खांब चेनमध्ये पुन्हा आपल्याला 2 खांब करून घ्यायचे आहेत। खांब करताना आपल्याला प्रत्येक वेळेला असेच करून घ्यायचे आहेत। हे 2 लूप ठेवायचे, पुन्हा तिथेच आणखी एक खांब, म्हणजे आपल्याला इथे पाकळीसाठी हे आपण तयार करून घेणार आहोत। असे लूप 1 हा दुसरा झाला। त्यानंतर पुन्हा 1 2 चेन सोडायच्या आणि तिसऱ्या चेनवर इथे पुन्हा खांब तयार करायचा आहे। तीन चेन, पुन्हा तिथेच 2 खांब, एकाच चेनवर 4 खांब आपण करून घेतलेले आहेत। हे झाले आपले 3 लूप। 1 2 3 पाकळ्या आपल्या इथे तयार होतील। एकूण इथे आपले 8 पाकळ्या तयार होणार आहेत। 2 चेन सोडून द्यायच्या आणि तिसऱ्या चेनवर एकत्र अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर मी हे पूर्ण करून घेते। इथे मी हे 1 2 3 4 5 6 7 लूप तयार करून घेतले। 8व्या ठिकाणी सुद्धा
1 2 चेन सोडून द्यायच्या आणि शेवटच्या चेनवर इथे 1 2 3 चेन आणि पुन्हा तिथेच 2 खांब. अशा पद्धतीने आपले 8 लूप म्हणजे 8 पाकळ्यांसाठी तयार झालेले आहेत. त्यानंतर एक चेन तयार करायची, टर्न करून घ्यायचं आणि या 3 चेनच्या गॅपमध्ये एक मुका खांब करून घ्यायचा. त्यानंतर तिथेच त्या 3 चेनच्या गॅपमध्ये खांब तयार करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 खांब आपण इथे सुरुवातीला एक चेन, मुका खांब आणि 6 खांब तयार करून घेतले. त्यानंतर हा जो गॅप आहे 2-2 खांबांच्या मध्ये तिथे एक मुका खांब करून घ्यायचा आहे. ही झाली आपली एक पाकळी तयार. त्यानंतर हे जे 3 चेनचा गॅप आहे तिथे आपल्याला खांब तयार करायचे. पुन्हा 1 2 3 4 5 6. पुन्हा इथे आपल्याला ह्या 2 खांब इथे आणि 2 खांब इथे, इथे जो गॅप आहे तिथे आपल्याला एक मुका खांब करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा या 3 चेनच्या ठिकाणी 6 खांब आणि या गॅपमध्ये एक मुका खांब. अशा पद्धतीने मी या बाकी पाकळ्या तयार करून घेते. इथे आपल्या या 2 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. इथे मी या 8ही पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. शेवटी आपल्याला एक मुका खांब करायचा, एक चेन करायची आणि लवकर कट करून घ्यायचे आहे. हे झालं आपलं फूल तयार. शेवटी दाखवते कसं जोडायचं ते. इथे आता मी ही हिरव्या रंगाची लोकर घेतलेली आहे. स्लिप नॉट तयार करून घ्यायचे आहे. इथे चेन तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 चेन तयार केल्या. पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. एक चेन तयार करायची आणि या सर्कलमध्ये आपल्याला पफ स्टिच करायचं आहे. 1 2 वेळा आपण असं सुईवर वेढे घालून घेतले. त्यानंतर हे सगळे लूप एकत्र काढून घ्यायचे आणि एक चेन तयार करायची. 1 2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला, एक चेन तयार केली. म्हणजे इथे आपले हे 2 खांब तयार झालेले आहे. पफ स्टिच 1 आणि 2. अशाच पद्धतीने आपल्याला आणखी करून घ्यायचे आहे. एक चेन, 1 2. तर मी इथे बाकी पफ स्टिच तयार करून घेते. इथे आपले एकूण 4 तयार झालेले आहेत. इथे मी एकूण 10 पफ स्टिच तयार करून घेतले आणि पहिला जो खांब आपण केला होता तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. मध्ये आपण एक चेनचा गॅप दिलेला आहे दोन्ही पफ स्टिचच्या मध्ये. तिथे आपण आता मुके खांब करून घेणार आहोत. एक चेन तयार केली आणि एक चेनच्या गॅपमध्ये एक मुका खांब, 2 एकाच ठिकाणी 2 करून घेतले. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये एक चेनच्या 3 4, पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये 5 6 7 8 9 10 असे आपले एकूण 10 गॅप आहेत पफ स्टिचच्या मध्ये.
तर इथे आपले एकूण 20 मुकेखांब तयार होतील. तर मी इथे 10 करून घेतले, आणखी 10 करून घेते मुकेखांब. इथे एकूण हे मी 20 मुकेखांब करून घेतले आणि पहिला जो मुकाखांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घेतलं. त्यानंतर 1 2 3 4 चेन तयार करायच्या. 1 2 3 चेन सोडून द्यायच्या आणि चौथ्या चेनवर इथे एक मुकाखांब करून घ्यायचा आहे. हा झाला आपला एक लूप तयार. 1 2 3 4 चेन, पुन्हा इथे 1 2 3 चेन सोडून द्यायच्या आणि चौथ्या चेनवर मुकाखांब करून घ्यायचा आहे. 1 2 3 4 1 2 3 3 चेन सोडून चौथ्या चेनवर मुकाखांब. 1 2 3 4 1 2 3 चौथ्या चेनवर एक मुकाखांब. इथे आपले 1 2 3 4 लूप तयार झाले. हा 5वा लूप. 1 2 3 4 4 चेन तयार झाल्या आणि 1 2 3 चेन सोडून चौथ्या चेनवर इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि टर्न करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला खांब तयार करायचे आहेत. सुरुवातीला एक मुकाखांब करायचा. एक चेन तयार केली, टर्न करून घेतलं, एक मुकाखांब तयार केला आणि तिथेच आपल्याला 4 चेनच्या गॅपमध्ये 1 2 3 4 5 6 पण इथे खांब तयार करून घेतलेले आहेत आणि पुन्हा तिथेच एक मुकाखांब करून घ्यायचा आहे. पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 4 चेनच्या सुरुवातीला एक मुकाखांब करायचा आणि तिथे 6 खांब तयार करून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 6 आणि तिथेच एक मुकाखांब. त्यानंतर या गॅपमध्ये सुद्धा एक मुकाखांब, 6 खांब, एक मुकाखांब. या तिन्ही लूपमध्ये तसेच आपल्याला ह्या पाकळ्या पण तयार करून घेणार आहोत. तर मी या 3 पाकळ्या तयार करून घेते. इथे मी हे पूर्ण 5ही पाकळ्या तयार करून घेतल्या. शेवटी इथे आपण एक मुकाखांब राहिला होता आणि सुरुवात जिथून केली होती तिथे फक्त स्लिप स्टिच करून घ्यायचं. एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे. जास्तीची लोकर कट करून घेऊया. हे झालं आपला पानाचा आकार तयार आणि हा फुलाचा आकार. इथे मी हा सुईत धागा ओवून घेतलेला आहे आणि जी बाजू आपली उलट बाजू आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही साध्या दोऱ्याने शिवलं तरीही चालणार आहे. फक्त याला असं फोल्ड करायचं आणि खाली आपल्याला 1-2 वेळेला असं शिवून घ्यायचं आहे. उलट आणि सरळ बाजू फक्त पाहून घ्यायची आहे. मी हे उलट बाजूने फूल तयार करून घेतलेलं आहे. शेवटी सुद्धा आपल्याला इथे शिवून घ्यायचं व्यवस्थित असं.
सुंदर आपलं असं हे गुलाबाचं फूल तयार झालेलं आहे. सुरुवातीची वाटलीस तर पाकळी तुम्हाला ही अशी उंच नको असेल तर त्याला सुरुवातीला असं फोल्ड करून घ्यायचं थोडंसं जास्त, म्हणजे छान दिसेल. असं दिसेल आपलं फूल. त्यानंतर ते मी हे रबर घेतलेलं आहे. याला आपल्याला शिवून घ्यायचं आहे. दोन तीन ठिकाणी अशा पद्धतीने शिवून घेतलं म्हणजे व्यवस्थित पॅक होऊन जाईल ते. इथे मी गाठ बांधून घेते आणि जास्तीचे लोकर कट करून घेते. इथे मी हे व्यवस्थित शिवून घेतलं आणि शेवटी गाठ बांधून जास्तीचे लोकर कट करून घेतलेले आहे. हे पान जे आहे याला आपल्याला जोडायचं आहे. तर ही आहे सरळ बाजू आणि ही आहे उलटी बाजू. तर आपल्याला हे उलट्या बाजूने असं आत टाकून हे रबर असं सरळ बाजूने ओढून घ्यायचं आहे. आणि इथे नंतर मी इथे थोडासा ग्लू लावून, फेबी बॉन्ड वगैरे असेल तर ते लावून तुम्ही इथे, किंवा ग्लू स्टिक असेल तर ते लावलं तरीही चालेल. आणि सुंदर असं आपलं हे गुलाबाचं फूल रबर बँड म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता. कीचेनसुद्धा छान दिसेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. मी इथे आणखी काही रंगाचे फूल तयार करून घेणार आहे. त्यातला तुम्हाला कोणता रंग आवडतो तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.